राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका अंतर्गत असलेल्या सीता सावंगी गावातील कॅनरा बँकेच्या चिखला माइन्स शाखेत 1,58,12,000 रुपयांचं चोरी प्रकरण उघडकीस आलं आहे। बँकेच्या स्ट्रॉंग रूम मधील 1,58,47,000 रुपयांची चोरी झाली। यासोबतच बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे व डीव्हीआर संच व कम्प्युटर चोरी झाल्याचा प्रकार दिनांक 18 नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आला। त्यामुळे शाखा व्यवस्थापकाने गोबरवाई पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली। तक्रार दाखल करताच भंडारा पोलीस अधीक्षक नूरल हसन व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांची तपास चक्रे वेगाने फिरवली। यात बँकेतीलच सहाय्यक शाखा व्यवस्थापक मयूर नेपाले याच्या जवळून 1,58,00,000ची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाली। त्यामुळे त्याला पोलिसांनी तत्काळ नागपुरातून अटक केली। मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच त्याच्याकडून चोरीतील रक्कम 96,12,000 रुपये, 4 चाकी वाहन, दुचाकी वाहन, मोबाईल फोन व सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर मशीन जप्त करण्यात आले। असा एकूण 1,07,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 6 महिन्यांपूर्वी हुबळी जिल्ह्यात झालेली चोरीची घटना पाहून त्याने अभ्यास करून ही चोरी केली। सदर आरोपी मयूर छबीलाल नेपाले रा भंडारा याच्यावर ऑनलाईन गेमिंग बॅटिंगचे व्यसन लागल्याने 30 लाख रुपयाचे कर्ज, शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली 12 लाख रुपयांचे कर्ज, 8.5 लाख रुपयांचा कारवर लोन, शैक्षणिक लोन 3.5 लाख रुपये व पेटीएम वरील लोन 3 लाख रुपये तसेच खासगी इसमांकडून उसनवारी 20 लाख रुपये असे एकूण 80 लाख रुपयांचे कर्ज आरोपीवर असल्याने त्याने हा बँकेला चुना लावण्याचं काम केलं। बँकेत शेतकऱ्यांचे, नोकरदाराचे व कामगारांचे पैसा मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या दृष्टीने ठेवला असतो। पण आता जर बँकेचा रक्षकच भक्षक झाले तर यापुढे विश्वास कुणावर करायचा असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत। नेमकं प्रकरण होतं, किती लोकांना अरेस्ट केले, किती कॅश होती? 18 तारीखला सुमार सकाळी 8 वाजताचे सुमारास असं माहिती मिळाली की बँक चोरी झालेली आहे। बँकचे जे करन्सी चेस्ट राहते त्यामधून सुमारास 1.58 कोटी असा कॅश गेला होता। त्यावर भंडारा पोलीसची वेगवेगळी टीम तिथे पोहोचली, सिनियर ऑफिसर तिथे पोहोचले आणि 10 टीमनी वेगवेगळी डायरेक्शनमध्ये तपास केला, सीसीटीव्ही तपासणी केली आणि वेगवेगळे लोकांना विचारपूस केले आणि 2 ते 3 तासमध्ये तो गुन्हा उघडकीस आणला। तपासामध्ये असं निष्पन्न झाला की बँकचे जे असिस्टंट मॅनेजर आहे त्या मॅनेजर श्री नेपाळे त्यांनीही हा केलेला आहे। ते एकटा बँकमध्ये आला 18ची रात्री, त्यांच्याकडे सर्व प्रकारची की होती, त्या कीचा वापर करून त्यांनी मेन गेट ओपन केला आणि करन्सी चेस्ट ओपन केला आणि तिथून तो कॅश घेऊन नागपूरची दिशेमध्ये गेला। नागपूरमध्ये भंडारा पोलीसची टीमनी त्याला अरेस्ट केला। विचारपूस केल्यानंतर त्यांनी सर्व गोष्टीचा कन्फेशन केलेला आहे। आतापर्यंतची तपासमध्ये 1,07,00,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। इतर मुद्देमाल जप्तीची कारवाई चालू आहे आणि तपासामध्ये असिस्टंट मॅनेजरला अरेस्ट केलेले आहे। इतर कोण कोण लोक सामील आहेत याची पुढील तपास चालू आहे। शशिकांत भुयर, महाराष्ट्र न्यूज, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।